प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे। मी बाबाराजे गणपतराव देशमुख मावळमधून लाईव्ह येण्याचं कारण एकच की परवा दिवशी झालेला गोपाल काला म्हणजे अखंड हिंदुस्थानचा दहीहंडीचा सर्वात मोठा उत्सव। दहीहंडीच्या उत्सवाच्या दिवशी घाटकोपरमध्ये सर्वात मोठी जी भारतातली दहीहंडी भरती तो राम कदम राम नाव हे त्याला शोभत नाही, ऍक्च्युअली तो कुत्राच आहे सगळ्यात मोठा बीजेपीचा प्रवक्ता म्हणजे तो बीजेपीचा सगळ्यात मोठा कुत्रा आहे। आज हे जातीवाद करतायत सगळ्यात मोठा यांनी एक बेताल वक्तव्य केलेले। यांनी वक्तव्य अशा प्रकारचं केलं की तरुणांना यांनी ना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला की जर एखादी मुलगी तुम्हाला आवडत असेल तर त्या पोरीचं प्रकरण तुम्ही माझ्याकडे घेऊन या आणि पुढे काय करायचं ते माझं मी बघतो, तिला घरातून उचलून आणतो। म्हणजे एक प्रकारचा हे विनयभंग करायचा मार्ग आहे ना। या मुलीला मुलगा आवडत नाहीये पण मुलाला मुलगी आवडतीये, ती त्याला हो म्हणत नाहीये, ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाहीये। म्हणून तिचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही तरुण पिढीने माझ्याकडे या, मी त्या मुलीला घरातून उचलून आणतो आणि तुमच्या स्वाधीन करतो। इथून पुढे म्हणजे त्या मुलीवर बलात्कार पण होऊ शकतो, त्या मुलीचा विनयभंग होऊ शकतो। म्हणजे तमाम महाराष्ट्रामध्ये ज्या शिवरायांच्या लेकी आहेत, मासाहेब जिजाऊंच्या लेकी आहेत, त्या लेकींवरती हा राम कदम नावाचा हा भडवा हा त्यांना घरातून उचलून आणणार आणि मुलांच्या स्वाधीन करणार। अहो सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आज मुंबईमध्ये मराठी मुलींचा टक्का घसरतोय। यूपी बिहारी सर्रास डेअरिंग करतायत, पोरींना उचलून नेतायत, मुलींबरोबर लग्न करतायत, यूज करतायत आणि सोडून देतायत। या गोष्टींना खतपाणी घालतोय हा आमदार। अरे तू हरिभक्त पारायण आहे ना, तुला अक्कल पाहिजे ना त्या गोष्टीची। आपली संस्कृती काय सांगती, आपला इतिहास काय आहे, आपला महाराष्ट्र म्हणजे कोणत्या राजांनी निर्माण केलेला महाराष्ट्र आहे। अरे मूर्खा टोनग्या, कल्याणच्या सुभेदाराची सून काहींनी पळून आणली होती, तिला आईचा दर्जा देऊन खणा नारळांनी ओटी भरली छत्रपतींनी तिची आणि तिला तिच्या राज्यामध्ये सुखरूप पाठवली, तिला तिच्या घरी स्वाधीन केली। अरे नालायका, तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आले ना रे। शिव छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ। मोदी सांगतो का तुम्हाला बाया माणसं उचलून आणा? अरे मी म्हणतो जे दहीहंडीला उपस्थित होते ना तिथं घाटकोपर मध्ये, त्यांना काहीच नाही वाटलं का? पुरुषांनी बांगड्या भरल्या होत्या का? बायकांना अक्कल नव्हती का तिथल्या? हा वक्तव्य काय करतोय? बाया माणसं उचलून आणा आणि मी लग्न लावून देतो। अरे मूर्खा, तुला अक्कल पाहिजे, तू बोलतोय काय? भाडकाव साले तुम्ही बीजेपीचे आमदार, तुम्हाला अक्कल नाही का? तुम्हाला नशा कसली आली रे? तुम्हाला कसली नशा आहे? तुम्हाला पैशाची नशा आली, तुम्हाला सत्तेची नशा आली। ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवून ना तुम्हाला खरी नशा आली ना, तुम्हाला ईव्हीएमची नशा आलेली आहे। ईव्हीएमच्या जोरावर तुम्हाला माहिती आहे, आपण कुणाच्या पण आईला घोडा लावला ना, कुणाला काही केलं ना तरी आपली काही वाकडी होत नाही, कारण ईव्हीएम मशीन ह्या मॅनेज आहेत आणि बटन कुठलंही दाबलं ना तरी वोट हे बीजेपीलाच पडणार। त्याच्यामुळे आपण सर्रास धिंगाणा भरू। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही हे असे बेताल वक्तव्य करता। अरे किती लाज सोडली, किती नागडा होणार आहेस हरामखोर। मुख्यमंत्र्यांना म्हणतो तुम्ही माझे गुरुवारी आहात, तुम्ही माझे गुरुजी आहात, तुम्ही माझ्यासाठी राम आहात आणि मी तुमचा राम भक्त हनुमान आहे, फक्त आदेश द्या मी पेटून देतो। मादरचोद, भाडखाव, हरामखोर, तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का रे? का त्या मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे? भाडखावांना पोट भरायला आली तुम्ही कुठून इथं, तुम्ही बाप होता वय रे मादरचोतांना आमचे? सर्रास पुरी उचलून न्यायचं बोलता तुम्ही, कोणती भाषा ही? अरे ती रवीना टंडन आली तिथं, तिच्या एका डायलॉग साठी तू रचलेले 7 ते 9 थर उतरवले। जोपर्यंत माझा आदेश नाही तोपर्यंत तुम्ही उतरू नका खाली। अरे तुला लाज वाटली पाहिजे रे, कोणत्या बेसवरती बोलताय तुम्ही? कुणाला बोलताय? कुणाच्या पुरी उचलून नेणार तुम्ही? जिजाऊंच्या लेकींना उचलून नेणार? अरे मुंबईवाल्यांनो, अरे घाटकोपरवाल्यांनो, बांगड्या भरल्या का रे तुम्ही? मराठी माणसा बांगड्या भरल्या का तुम्ही? घरात घुसून मारा याला चपलीनी। हे बेताल वक्तव्य जे चाललेले आहेत ना, हे पुढच्या पिढीला येणारे घातक वक्तव्य आहेत। मुंबईमध्ये मराठी मुलींना सगळ्यात मोठा त्रास होतोय यूपी बिहाऱ्यांकडून, परप्रांतीयांकडून सगळ्यात मोठा त्रास होतोय। ऍसिड फेकले जात आहेत, मुलींची हत्या केली जाते। याचा अर्थ काय? हे प्रत्येक गोष्टीला खतपाणी घालतायत का? हा पहिला शिवसेनेमध्ये होता, नंतर हा मनसेमध्ये आला, नंतर हा बीजेपी मध्ये आला। ज्याची लाट असेल ना, जिकडे भंडारा ना तिकडे उद्या या राम कदमचा हा भाडकाव आहे ना, मराठा मोर्चामध्ये हा प्रवक्ता म्हणून यायचा, हा फक्त मुख्यमंत्र्याची आणि बीजेपीची लाल करतो। अरे चाट्या भाडकाव, तू आहे ना आत्महत्या कर ना मादरचोद। महाराष्ट्रातल्या पुरींना बदनाम करतो, आया बहिणींना बदनाम करतो का रे तू?
कळलं पाहिजे ना, तू कुणाच्या जीवावरती बोलता? हे एवढी डेअरिंग हे करतात कुणाच्या जीवावरती? मुख्यमंत्र्यांच्या जीवावरती. तो का बाप आहे का महाराष्ट्राचा? प्रत्येक वेळेस येणार, तोंड सुख घेणार. अरे कळलं पाहिजे प्रत्येकाला रे. तिथल्या ज्या बायका आहेत ना घाटकोपर मधल्या, घरात घुसून आणा याला चपलीने आणा, नाही तर उद्या तुमच्या आया बहिणी उचलल्या जातील घरातून. यांनी मतदारसंघ वाढवलेले आहेत, यांनी बाहेरच्या राज्यातून लोक आणून ठेवलेली आहेत, त्यांचे इलेक्शन कार्ड काढलेले आहेत, यांनी वोटिंग कार्ड काढलेले आहेत, रेशनिंग कार्ड वाटलेले आहेत. त्या जोरावरती हे डांगडिंग करतायत. बघा आज नाही ना तर कधीच नाही. आपला इतका बेकार डाव रचलेला आहे ना यांनी. हे कंप्लेंट माज म्हणून ठेवते. हे संस्कार आहेत का तुमचे सरकारचे? सरकार आलं म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही तोंड सुख घ्यायचं. अरे आपण बोलतोय काय, आपलं वक्तव्य काय, असं बेताल वक्तव्य. मादरचोद लाज वाटली पाहिजे रे तुला. शिव्या देणं पण योग्य वाटत नाही. तुम्ही एक कर्तव्य दक्ष आमदार आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही बोलताय काय हिरोईनसाठी? अरे करोडो रुपये खर्च केला, तू सेलिब्रिटी बोलवले, बाया नाचवले तिथं स्टेजवरती. अरे तेच पैसे आहेत ना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरच्यांना दे. सीमेवरती जवान जे शहीद होतात ना त्यांच्या घरच्यांना द्या ना. मराठा समाज, आज तू मराठा समाजाचा आमदार आहे, तुला समाजाने निवडून दिलेला आहे. तू मराठा समाजाच्या मुलांसाठी मुलींसाठी हॉस्टेल बांधा ना, कॉलेज बांधा ना. तुम्ही इतर समाजासाठी पण करा, पण प्रथम तर तुमचं कर्तव्य आहे ना आमच्यासाठी करणं. भाडकावांना तुम्हाला ते जमत नाही. अरे किती किती नालायक होणार रे तुम्ही. तुम्ही किती आब घालवलाय, तुम्ही ताल किती दिवस सोडणार रे तुम्ही. लोकांना कळत नाही. याचा अर्थ तो पारनेरचा आमदार, तो आवटी, तो पण असाच भुकला, मराठ्यांना हरामखोर म्हणला, भडवे म्हणला. अरे तुम्ही का बांगड्या भरल्यात का मतदारसंघातल्या लोकांनो? तुम्ही बांगड्या, एक पण माणूस त्याच्या विरोधात बोलत नाही. एवढी दहशत आमदारांची खासदारांची. काय उखडणार आहेत हे कुणाचे? अरे घुसाना घरात घुसून सडका नाही आणला. आपण निवडून देतोय ना, आपण जर खुर्चीवर बसू शकतो ना तर आपण यांचा बाजार पण उठू शकतो. हे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांनी निवडून दिलेले आहेत यांना. किती दिवस सहन करणार आहेत तुम्ही? काय करणार आहेत? पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल ना, उचलतील, 10 दिवस आतमध्ये टाकतील, मार मारतील, नंतर तर सोडून देतील ना. लाईफ लावणार नाही किंवा फाशी देणार नाही. यांचे कान उपटा, यांना चपलांचे हार घाला, यांना रस्त्यावरती फिरून देऊ नका. हे ना, हे जे तोंड सुख घेतायत ना, हे जे बेताल वक्तव्य करतात ना, हे सोडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि इकडं हा हरामखोर भाडकाव आमदार तुमच्या पक्षाचा म्हणतो बेटी भगाव. तुझ्या बापाचं राज्य आहे का? अरे आपण बोलतोय काय, आपण करतोय काय? कुणाच्या महाराष्ट्रात येत तुम्ही? छत्रपतींच्या हिंदुस्थानात येत. ह्या अशा गोष्टी तुम्हाला शोभा देत नाही. असं बोलणं तुम्हाला, हे वक्तव्य असले तुम्हाला शोभत नाही. बंद करा ना. मुंबईवाल्यांना घुसा ना याच्या घरात, 2-2 दांडकी टाका या हरामखोरवरती. हा बीजेपीचा सोडलेला कुत्रा आहे. बीजेपी हा जर मनसेमध्ये असताना राज साहेबांनी याला सोलून काढला असता. तो माणूस कसा का असा ना, आपण या अशा गोष्टीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. त्या माणसाने याला सोलून काढला असता. आणि हे बाकीचे हे मुख्यमंत्री मामू काहीच करत नाहीये. अरे चाललंय काय महाराष्ट्रात? आमच्या आया बहिणी काय हरामखोरांनो, मादर चोतांनो का रस्त्यावरती पडलेले आहेत का? घुसा सडको या मादर चोतला. आता तुम्ही जर असे हिजड्यासारखे गप बसले ना तर तुम्ही बांगड्या घाला गप बसा. आम्ही जातोय मुंबईमध्ये, घाटकोपरला जाऊन येणार, घरातून वडून आणणार आहे आम्ही याला. आमच्या आया बहिणी रस्त्यावरती पडल्यात, उचलून नेणार कोणी पण, आणि तू त्यांना मदत करणार आणि तू लग्न लावून देणार. भाडकाव तुझी पोरगी ज्यावेळेस एखादा आहे ना लिंक पिसाट पळवीन ना, त्यावेळेस तुला तुझी कळण हिथं काय होतं ना, किती जळती ना, त्यावेळेस तुला कळण. या तरुणांना आहे ना वेगळं प्रोत्साहन दे, हे असलं प्रोत्साहन देऊ नको. राम कदम, तुला राम नाव शोभत नाहीये. अरे तू तर रावणापेक्षा पण नालायक निघाला रे भाडखाव. लाज वाटली पाहिजे तुला लोकांनी घरात घुसून मारला पाहिजे, तुझ्या दांडकी फोडली पाहिजेत मादरचोत. बीजेपीने हे असले आमदार पुढे केलेत का? सत्तेचा माज आला काय रे तुम्हाला? ईव्हीएमचा माज आला होय तुम्हाला भाडखावांनो? परत जर आमच्या आया बहिणींविषयी जर असे बेताल वक्तव्य काढले ना तर तुम्हाला आम्ही घरात घुसून मारणार, रस्त्यावरती फिरून देणार नाही, विष्टा फेकून मारू आम्ही तुमच्या अंगावरती. माझी तमाम मुंबईकरांना, एक घाटकोपरकरांना एक कळकळीची विनंती आहे, याला घरातून बाहेर पडून देऊ नका. याला चपलीने मारा, चपला फिकून मारा या भाडकावला. आणि इथून पुढे जो सत्तेतला किंवा बिना सत्तेतला आमदार जर असे बेताल वक्तव्य करण ना तर तुमच्या दांडकी ही पडणारच घरात घुसून. बस एवढंच. जय शिवराय, जय शंभूराजे.